आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। गंगापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू। गंगापूर तालुक्यातील शिवणा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। गंगापूर तालुक्यातील काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत। गंगापूर तालुक्यात शनिवारी दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला। शहरात व गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, वाळूज, ढोरेगावसह परिसरातील ढगफुटी सदृश्य काल दुपारपासून न थांबता पाऊस सुरूच। शिवणा महानदीला पूर आला आहे। शहरात शनिवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची धावपळ झाली। तालुक्यातील काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे। गंगापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांना पूर येत आहे। गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, ढोरेगाव, सय्यदपूर, पिंपळवाडी, भोयेगाव, हनुमंतगाव अनेक गावांचा संपर्क तुटला असल्यामुळे काही गावात पाणी घुसून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरून गंगापूर तालुक्यातील शिवणा नदीकाठच्या गावांना तहसीलदार व प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अलीम चौकसी यांनी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुणे महामार्गावर आज ढोरेगाव, गंगापूर तालुक्यातील जे गाव आहे ढोरेगाव म्हणून शिवणा नदीला पूर आला असून आपण बघू शकता हे नदीला 7 ते 8 वर्षानंतर हे एवढा महापूर आल्यानंतर काही नागरिक या ठिकाणी आलेले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं। आज जे नदीला पाणी आलं आहे, एवढा मोठा पूर आला आहे, काय म्हणणं? एवढं पाणी कधीच आलं नव्हतं। 2-3-4 वर्ष झाले तेव्हा आलं होतं, पण त्यानंतर आता आलं। अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय प्रत्येक नागरिक आहे, सरपंच आहे इकडं सोलेगाव तालुक्याचे ढोरेगावचे सरपंच आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे। आज थोडा पूर आलेला आहे। आज 5 वर्षानंतर महापूर या शिवणा नदीला आलेला आहे। झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून येथील शेतकरी सारे हवालदिल असून प्रत्येक गावात जे नदीकाठचे गाव आहे प्रत्येक गावात पाणी शिरत आहे। तरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, आम्ही शासनाला विनंती करतो। या पाण्यामुळे किती गावातला अतिवृष्टी झाली आहे? ही अतिवृष्टी पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात झाली, त्यातून नसून पूर्ण मराठवाड्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात आहे। आणि अशी पूर परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे, फक्त आमच्या जिल्ह्यात नाही। तरी सरकारने याची पूर्ण महाराष्ट्राची दखल घ्यावी, सरकारला विनंती आहे। या माध्यमातून मराठवाड्यामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये कहर आलेला आहे असं म्हणणं आहे। अलीम चौक, गंगापूर, महादूत, छत्रपती संभाजीनगर।